उद्या शहाजी राक्षेंचा फॉर्म भरून टाका। प्रियंका शहाजी राक्षे यांचा उद्या फॉर्म भरायचा आहे। भगवानराव 1 मिनिटाचा क्षण काही न लावता 4-5-10 मिटिंगा झाल्या होत्या, ठरलं होतं अध्यक्षपद तिकडे गेलं होतं, 12 सदस्य आपले होते, 12 सदस्य त्यांचे होते। अभंग कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, जेणे विन जीवा सुख नव्हे। भयाला सांगितलं की ते काही नाही आहे, प्रियंकाचा फॉर्म भरायचा आहे। युती तुटली, एकही शब्द भयाने काढला नाही आणि लगेच फॉर्म भरायची तयारी झाली। आपण सगळी तयारी केलेली होती, प्रियंकाचा फॉर्म भरला आणि प्रचंड मताधिक्यानं 1800 मतांना आज आपण निवडून आलो। भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणार पहिल्या दिवशीपासून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची जिद्द होती, जिव्हारी लागलेलं होतं। खेड्यापाड्यातून 5000 कार्यकर्ते शहरामध्ये येऊन तळ ठोकून बसलेले होते की या वेळाला मागच्या नगरपालिकेचा बदला घ्यायचा आणि या वेळाला जनतेनं ठरवलं होतं। देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली, त्या दिवशी शिक्कामोर्तब झालं की भारतीय जनता पक्षाचा झेंडा नगरपालिकेवर फडकणार आहे आणि तो आज फडकला। माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आजचा आहे की आपण ही नगरपालिका जिंकली। परतूर गाव हे आपल्या सगळ्यात कमजोर गाव होतं एकेकाळी। भगवानराव आहेत, सुधाकर दादा पुरी आहेत, चांदणीकर बाई आहेत, शिकू अण्णा आहेत, हे 4 नगरसेवक आपले होते आणि या वेळेला आपण विक्रमी मुसंडी घेतली, पण काही नगरसेवक आपले पडले। प्रमोद आपला राठोड कुठं बसलाय, तो थोड्याफार मतानं पडला। मलिकची तर कमाल झाली, एकटाच उभा होता। आम्ही ठरवलं होतं याला 100 मतं पडतील, घरातले कुठे मलिक 100 मतं पकडले होते, पण निवडून आल्यापर्यंत गेला, जवळ गेला, 200 मतांना पडला। तिथं जर आपले 2 उमेदवार असते तर 100% जिंकत होता।
प्रमोद काही 25 मतांना पडला. आपल्या बाजूनं कौल दिलेला आहे. निवडून आल्यानंतर आता एक मास्टर प्लॅन तयार करा, महिना 15 दिवसात बसा आणि माननीय मुख्यमंत्र्याकडं या शहरात आता आमच्या तर डोक्यासमोर की काय काम करावं. भूमिगत गटार झाले, पाणी पुरवठा योजना झाली, रेल्वेचं 25 कोटी रुपयाचं उद्घाटन झालं, उड्डाणपूल झाला, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय झालं, 132 कोटीचे रस्ते झाले. आता जे काही छोटे मोठे कामं राहिलेली आहेत ती, आणि मोठं काही स्वप्न असेल, मोठं काही काम असेल तर आपण 1500 कोटी रुपये मागच्या 5 वर्षात आणू शकतो. आणि सगळ्यांना घेऊन आपल्याला काम करायचं. इतरच्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना सांगायचं की सत्ता चालवत असताना, सत्तेचं वाटप करत असताना आपले जे काही पडलेले नगरसेवक आहेत त्यांना आपल्याला सगळ्यांना सांभाळावं लागेल आणि आपण सगळं मार्गदर्शक मंडळ म्हणून आपल्याला सगळ्या पदाधिकाऱ्यांना काम करावं लागेल. शहाजी आपला आज्ञाधारक आहे, आपल्या शब्दाबाहेर जाणारा नाही आहे. शहराचं कायापालट करायचं आहे, शहराचा विकास करायचा आहे. पहिल्यांदा हिंदू वोट बँक वन साईड झाली, वन साईड झाली. पहिल्यांदा 2-2.5 हजार मुसलमानाची मतं मिळाली. आदल्या दिवशी शरीफ भाई हे जर आपल्याकडे आले नसते तर आपण तिथं 500,000 मतांना मायनस असतो. तिथं आपण थोडंफार मागं गेलो, पण यांच्यामुळं ती जागा भरून गेली. मंजू कायम खाली त्याच्या वडिलाला 40-45 मतं पडली होती. कुठे मंजू? 40-45 मतं पडली होती. याच्या वडिलाचं नाव भाजप ठेवलं, भाजपात नाव ठेवलं आणि मरेपर्यंत कमळाचं फुल लावून ठेवलं. आज 750 मतं त्याला पडली. आम्हाला जर अंदाज असता तिथं, आम्हाला जर अंदाज असता की हे 100-200 मतांना पडायला तर पुन्हा थोडंसं तिथं मूठ साड्यावर धरली असते.